सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो प्रेमाचा क्षण आपल्यासमोर येऊन सिंधूच्या रंगबेरंगी केलेल्या साडीला बघताच आता राघवच्या प्रेमात रंगून जात मधूने सिंधूची केलेली पांढरी फटक साडी राघव कसा रंग फेकून रंगबेरंगी करतो आणि त्या रंगबेरंगी साडीत मधू आता वडाची पूजा करून वड सावित्री पौर्णिमा कशी साजरी करते आणि 7 जन्म राघव हाच आपल्याला नवरा मिळावा म्हणून कशी प्रार्थना करते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामध्ये आता रत्नपारख्यांच्या घरात आता वड सावित्री पौर्णिमेनिमित्त पूजा ठेवलेली असते. तर आता या पूजेमध्ये ही कृष्णा नक्की काहीतरी गोंधळ घालणार असे आता काकूच्या लक्षात आलेले असते आणि त्यामुळे आता काकू कृष्णाकडे बघत म्हणते की तुम्हा सगळ्यांना मी सांगते, आपल्या घरातील आज या पूजेसाठी फक्त सुवासिनी स्वयंपाक करणार आहे, बाकीच्यांनी किचनमध्ये कोणीही जायचं नाहीये, कळलं का? असे आता काकू कृष्णाकडे बघत बोलते. काकूने आता कृष्णाला सांगितलेले असते की जर तू स्वयंपाकघरात गेली किंवा स्वयंपाकाला हातसुद्धा लावला ना तर माझ्या इतकं कोणी वाईट असणार नाही. तेव्हा आज तू दिवसभर तुझ्या बेडरूममधून बाहेर यायचं नाही. ते ऐकून आता कृष्णाला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. कृष्णा म्हणते की ठीक आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी किचनमध्ये जाणार नाही आणि त्या स्वयंपाकाला हातसुद्धा लावणार नाही, पण आपलं सकाळचं, दुपारचं आणि संध्याकाळचं तिन्ही टाईमचं जेवण आपल्याला आपल्या बेडरूममध्ये पाहिजे. काकू म्हणते की सगळी काही व्यवस्था होईल. तर आता कृष्णा म्हणते की मग ठीक आहे. तर आता रेश्मा म्हणते की काकू तुम्ही सांगा, मी त्या पद्धतीने सगळा स्वयंपाक तयार करते. तर आता काकूने मधूला कृष्णावरती करडी नजर ठेवायला सांगितलेली असते. काकू म्हणते की राणी तू या कृष्णेवरती करडी नजर ठेव, हिने काही जरी वेगळं केलं तरी तू लगेच मला येऊन सांग. तर मधू म्हणते ठीक आहे काकू, मी हिच्यावरती लक्षच ठेवून आहे आज. काकू म्हणते की आज आपल्या घरातली पूजा सर्व काही त्या शकुंतलाचे बोलण्यानुसारच होईल. तिने जे आणि जसं काही सांगितलं त्या पद्धतीनेच आपल्याला पूजा करायची आहे, त्यामध्ये मला काहीही गडबड नको. तर आता सर्वांनी काकूचे म्हणणे ऐकलेले असते. काकू म्हणते की या घरात एक एक नमुने भरलेले आहेत आणि त्यावर आता शकुंतला म्हणजे ती आईसाहेब बेबी डॉलची सासूबाई ती तर एक वेगळाच नमुना आहे. तेव्हा आता काकू म्हणते की उद्या शकुंतला इथे आली आणि कृष्णा तू जर तिला काही बोलली आणि तिचा अपमान केला तर ते मी अजिबात खपून घेणार नाही. कृष्णा म्हणते ठीक आहे, फडफड तुझी फडफड आता बंद कर, मी काही एक तिला बोलणार नाही, पण तिने जर मला काही डवचण्याचा प्रयत्न केला तर मी तिला सोडणार देखील नाही. शकुंतलाने इकडे निरोप पाठवलेला असतो की 6 वर्षानंतर आश्रमातून बाहेर पडलेले गुरुजी मी पहिल्यांदा तुमच्या घरी आणणार आहे, तेव्हा मला यामध्ये काही गडबड नको. काकू म्हणते की कृष्णा उद्या गुरुजी आल्यानंतर लगेचच तू तुझ्या बेडरूममध्ये जायचंस. तर कृष्णा म्हणते ठीक आहे. इकडे आता काही राघव पण कृष्णाचा पिच्छा सोडायला तयार नसतो. राघवने आता भर रात्री कृष्णाला आपल्या जवळ ओढलेले असते. राघव म्हणतो की हे बघ, तू कृष्णा आहे आणि सिंधू नाही, हे मला आता चांगलं ओळखायला लागलंय. राघव म्हणतो की त्यासाठी मी आता तुझ्यासोबत लग्न करणार आहे आणि मी हा निर्णय बदलणार नाही बरं का. म्हणते की अरे लंबू, आपल्याला बहारवाली बनण्याचा शौक नाहीये. इकडे आता मावशीने कृष्णाला सांगितलेले असते की अगं कृष्णे, त्या पोलीसवाल्याला अजून किती तरसवशील तू, अगं त्याचं किती प्रेम आहे ना तुझ्यावर हे मी बघते, आणि तू पोलीसवाल्याला हे सर्व सत्य का नाही सांगून टाकत. तर आता सिंधूने सांगितलेले असते की मावशी, मी जर राघवला हे सर्व सांगितलं तर माझ्या सावीच्या जीवाला धोका आहे. तेव्हा आता मावशीने कृष्णाला समजावलेले असते. मावशी म्हणते की कृष्णे, अगं सावीच्या जीवाला तेव्हा धोका आहे तेव्हा त्या माजोरड्या मधूला तू कृष्णा नाही तर सिंधू आहे हे समजेल, पण ते कसं समजणार. तेव्हा आता सिंधू म्हणते की खरंच की, आणि राघवला हे सर्व सांगण्याचा मला आता प्रयत्न केलाच पाहिजे असे आता सिंधूने मावशीला सांगितलेले असते. इकडे आता काकूने पूजेसाठी जय्यत तयारी सुरू केलेली असते. ऋतुजा म्हणते की खूप वर्षांनी ते गुरुजी आपल्या घरी पहिल्यांदा येणार आहेत आणि अन्वीला मुलगा होणार की मुलगी हे देखील ते सांगणार आहेत.
काकू आता खूप खुश झालेली असते. इकडे आता शकुंतलाने अन्वीला अगोदरच रत्नबारक्याच्या घरी पाठवलेलं असतं. तर आता अन्वीसोबत आता शकुंतलाने एक पोथीसुद्धा पाठवलेली असते आणि त्या पोथीमध्ये पूजा ही कशी करायची यासाठीचे सर्व इन्स्ट्रक्शन्स आणि रूल्स समजावून सांगितलेले असते आणि त्याच पद्धतीने पूजा झाली पाहिजे असे शकुंतलाने आता निरोप पाठवलेला असतो. तेव्हा आता रेश्मा ती पोथी वाचते आणि त्यामध्ये सुवासिनीने स्वयंपाक करायच्या अगोदर डोक्यावरून पाणी घेऊन आंघोळ करायची आणि स्वयंपाक झाल्यानंतर सुद्धा आंघोळ करायची हे सर्व काटेकोर आणि कडक व्रत सांगितलेलं असतं. आणि ते वाचून आता रेश्मा खूप हसू लागते. रेश्मा म्हणते की हे तर एक नवलच आहे, असं कोणी करतं का? तर काकू म्हणते की गप्प बस, ती अन्वीची सासूबाई आहे आणि आपल्याला सगळं तिच्याच पद्धतीने करावायचं आहे. तर आता इकडे रेश्मासुद्धा सर्व तयारी करायला आता निघून गेलेली असते. इकडे आता गुरुजी येण्याची वेळ होताच काकू ही आता सिंधूला तिच्या बेडरूममध्ये ओढत घेऊन जाते आणि कोंडून घेऊन तिच्या दरवाजाला लॉक लावते. तर आता सिंधूसमोर मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. सिंधू आता दरवाजाला थापा मारून लवकर दरवाजा उघडण्यासाठी काकूला बोलत असते. काकू ही तेथून निघून जाते. पण त्याच वेळेस आता रात्री सिंधूने राघवसोबत एक भयानक प्लान केलेला असतो आणि त्या प्लानसाठी आता सिंधूने राघवकडे 5 कुलूप आणण्याची मागणी केलेली असते. तेव्हा आता राघव हा 5 कुलपे घेऊन येतो. पण सिंधूच्या बेडरूमला लॉक असल्यामुळे राघव आता दरवाजा तोडून आतमध्ये जातो. तर आता लगेचच सिंधू म्हणते की बरं झालं लंबू तू आलास. आणि राघव आता ते कुलूप म्हणजे ते लॉक आता सिंधूला देतो. पण देत असताना राघव म्हणतो की अगोदर तुझा हा एवढे लॉक आणण्यामागे काय प्लान आहे हे मला कळलं पाहिजे. तर आता सिंधू म्हणते की लंबू तुला कळेलच, तू फक्त काय होतं ते बघ. तर आता काकू आपल्याला वट सावित्रीची पूजा करायला जाऊ देणार नाही आणि सगळ्यांच्या समोर आपल्याला वट सावित्रीची पूजा करता येणार नाही हे सत्य आता सिंधूने अगोदरच ओळखलेलं असतं. आणि आता सिंधू मावशीकडे येऊन अगोदरच सिंधूने प्लान केलेला असतो. सिंधू म्हणते की मावशी मला राघवसाठी वडाची पूजा करावीच लागणार आहे, पण हे सगळे नमुने मला वडाची पूजा करावयाला जाऊ देणार नाही. तेव्हा आता मी काय करू असे म्हणत आता विचार करून सिंधूने राघवला 5 कुलपे आणावयास सांगितलेले असते. तर आता सिंधूने आता भयानक प्लान करून वडाची पूजा करायला जाण्यासाठी आता सिंधू एकेकाला तिच्या रूममध्ये लॉक करून घेणार असते. तर आता त्यासाठी आता सिंधूने राघवकडे लॉक मागवलेले असतात. इकडे आता राघव म्हणतो की कृष्णा सांग ना, तू हे आता लॉक कशासाठी मागवले? तेव्हा आता लगेचच सिंधू म्हणते की ऐक ना लंबू, आता तू माझ्यासोबत लग्न करणार आहे हे तू ठरवूनच टाकले ना, तर मग मला त्यासाठी वट सावित्रीची म्हणजे तुझ्यासाठी वट सावित्रीची पूजा करावी लागणार आहे आणि म्हणून मी ती पूजा करावयास जाणार आहे. पण या लोकांनी जर मला जाऊ दिले नाही तर मी या लोकांना कोंडून घेऊन जाईल. तर आता राघवला देखील सिंधूचे म्हणणे पटलेले असते. राघव खुश होऊन म्हणतो की अरे वा, माझ्या नावाने तू पूजा करणार आहेस? तर सिंधू म्हणते हो. सिंधू ही वडाची पूजा करण्यासाठी जाणार ही बातमी आता मधूला समजलेली असते. आता राघवने सिंधूला दिलेली तीच साडी सिंधू घालून आता वडाची पूजा करण्यासाठी जाणार असते. पण आता राणीला ही खबर मिळताच राणी आता गुपचूप सिंधूच्या बेडरूममध्ये येते आणि आता सिंधूच्या त्या राघवने दिलेल्या साडीवरती राणी केमिकल टाकते आणि त्या केमिकलमुळे आता ती साडी पांढरी होणार असते. इकडे आता सिंधू सर्व तयारी करून ती साडी नेसते आणि आता पूजेचे ताट घेऊन सिंधू ही आता वट सावित्रीची पूजा करायला जाऊ लागते. पण राणीने केमिकल टाकल्यामुळे आता लगेचच त्या साडीचा कलर फिक्कट पडून आता ती साडी पांढरी फटाक पडू लागते. तेव्हा आता तो साडीमध्ये झालेला बदल बघून सिंधूला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर आता सिंधू बाहेर आलेली असते आणि राघवसुद्धा आता पूजेचे ताट घेऊन सिंधूकडे येऊ लागतो. तर तो कलर साडीचा फुल झालेला बघून सिंधू त्या साडीकडे बघत म्हणते की हा कलर का उडतोय आणि फुल होतोय? त्याचबरोबर आता स्प्रे घेऊन मधू दरवाजात आलेली असते आणि सिंधूच्या साडीकडे बघत मधू विचार करते
आणि म्हणते की मी टाकलेल्या केमिकलमुळे तुझ्या साडीचा रंग उडतोय आणि बघ आता ती साडी कशी पांढरी फटक पडते असा विचार करता क्षणी इकडे सिंधूची सगळी साडी पांढरी फटक पडलेली असते. तर आता सिंधू ही मोठ्याने राघवला म्हणते की आता पांढऱ्या साडीत मी पूजा कशी करणार, घरचे सगळे मला नाव ठेवतील आणि हा मोठा अपशकुन आहे असे समजतील. तर आता राघवने तेथे खूप सारे रंग आणलेले असतात आणि लगेचच राघव त्या रंगामध्ये हात बुडवतो आणि ते सगळे रंग आता सिंधूच्या अंगावर फेकतो आणि त्या पांढऱ्या फटक सिंधूच्या साडीवरती सगळे रंग बसलेले असतात आणि सिंधूची ती साडी पुन्हा रंगबेरंगी झालेली असते. ते रंग टाकत राघव म्हणतो की आता खरं वट पौर्णिमेच्या पूजेला रंग चढणार. तर आता सिंधूसुद्धा खूप खुश झालेली असते आणि पूजेचे ताट घेऊन सिंधू आता वडाच्या झाडासमोर येत वडाच्या झाडाला दोरा बांधते आणि फेऱ्या मारू लागते आणि आता खऱ्या अर्थाने सिंधूने राघवसाठी वट सावित्रीची पौर्णिमा साजरी केलेली असते आणि 7 जन्म राघव हाच नवरा मिळावा म्हणून प्रार्थना केलेली असते आणि राघवने आता सिंधूची पांढरी फटक पडलेली साडी रंगबेरंगी केलेली असते आणि मधुला फाट्यावर मारून सिंधूची पांढरी फटक पडलेली साडी रंगबेरंगी केलेली असते. तर कसे वाटले राघवचे सिंधूवरचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि लग्नाची व्हिडिओ मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.